आणखीन एक महत्त्वाची घडामोड पालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेवरनं सामनातनं जोरदार टीका करण्यात आली आहे। निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात आणि त्यातून जनतेचं राज्य यावं असं या मंडळींना वाटत नाही, अशी टीका आज सामनातनं केली आहे। नेमकं सामनामध्ये काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पालिका निवडणुकांच्या दिशेने सरकार महाराष्ट्राचे असो नाहीतर दिल्लीचे निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात व त्यातून जनतेचे राज्य यावे असे या मंडळींना वाटत नाही। मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आणि पगडा राहू नये यासाठी या मंडळींनी निवडणुका लांबवल्या आणि आता निवडणुका झाल्या तरी मराठी माणसाची येथे राजकीय ससे होलपट व्हावी ही त्यांची योजना आहे। मुंबई आणि महाराष्ट्रात हा सुरत अहमदाबादच्या ठेकेदारांच्या घशात घालता यावा नव्हे, महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे कंसात सुरत राज्य यावे यासाठी या लोकांची धडपड सुरू आहे। ईस्ट इंडिया कंपनीचा दारुण पराभव करणं यातच मराठी माणसाचं हित आहे। ईस्ट इंडिया कंपनीची उपमा ही आता केंद्राला आणि राज्य सरकारला दिलेली आहे आणि जोरदार टीका केली आहे सामनातनं। पुढची राजकीय घडामोड, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना एक पत्र गेलंय। विधानसभा निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांबाबत हे पत्र आहे। या कथित गैरव्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, विद्यमान सरकार बरखास्त करावं अशी देखील मागणी या पत्रातनं नाना पटोले यांनी केलेली आहे।